मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या तासाला आपण इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन या चॅप्टरमधले ऑटोझोमल इनहेरिटन्स हा मुद्दा बघितला होता. याचा अर्थही आपण बघितला होता. ऑटोझोम म्हणजे क्रोमोझोम्स अदर दॅन सेक्स क्रोमोझोम. थोडक्यात क्रोमोझोमच्या ज्या 23 जोड्या आहेत त्यापैकी शेवटची 23वी सेक्स क्रोमोझोमची जोडी सोडून राहिलेल्या 22 ज्या आहेत त्याला आपण ऑटोझोम्स असं म्हणतो. आणि याचं इनहेरिटन्स म्हणजेच थोडक्यात कॅरेक्टरिस्टिकचं ट्रान्समिशन कसं होतं हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं. त्यातलं एक एक्झाम्पलसुद्धा आपण बघितलं होतं, विडोज पीक. विडोज पीक याचा अर्थ काय तर व्ही शेप हेअरलाईन. काही व्यक्तींमध्ये हेअरलाईन व्ही शेपची दिसते तर काही व्यक्तींमध्ये स्ट्रेट हेअरलाईन दिसते. व्ही शेप हेअरलाईन कुणामध्ये असते? ज्यांच्यामध्ये जिनोटाईप कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू असा आहे त्यांच्यामध्ये व्ही शेप हेअरलाईन दिसते. आणि स्मॉल डब्ल्यू या जिनोटाईपमुळं स्ट्रेट हेअरलाईन दिसते. याच्यामध्ये डिसऑर्डर असा काही प्रकार नाही आहे, फक्त ही एक कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघणार आहोत फिनोल्किटोनिरिया. आता हा एक डिसऑर्डर आहे. मात्र मागच्या उदाहरणामध्ये केसांची हेअरलाईन कशी जरी असली तरी आपल्याला फारसा काही फरक पडत नाही. फारसा म्हणजे आपल्या हेल्थवरती त्याचा काही ॲडव्हर्स इफेक्ट होत नाही. हा डिसीज जो आहे फिनोल्किटोनिरिया त्याला शॉर्टमध्ये PKU असं म्हणतात. हा डिसीज कसा आहे? इट इज इनबॉर्न मेटाबॉलिक डिसऑर्डर कॉज्ड ड्यू टू रेसेसिव्ह ऑटोझोमल जीन. बघा, हा महत्त्वाचा शब्द आहे. ऑटोझोमचे जे क्रोमोझोम आहेत त्यामध्ये एखादा रेसेसिव्ह जीन जर असेल, रेसेसिव्ह म्हणजे वीक, थोडक्यात वीक जीन जर असेल तर त्याच्यामुळं हा डिसीज होतो किंवा हा डिसऑर्डर मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. आणि हा कसा आहे? इनबॉर्न आहे. इनबॉर्न याचा अर्थ असा की याच्यामध्ये इनबॉर्न म्हणजे जन्मजातच, कारण हा डिसीज जो आहे तो जीनशी रिलेटेड आहे. कशाची? रेसेसिव्ह जीनशी रिलेटेड आहे. मग हे जीन जे आहेत, हे रेसेसिव्ह जीन आपल्याला आपल्या पालकांकडून मिळतात. पालकांकडून आलेला जर जीन तो रेसेसिव्ह असेल तर त्या व्यक्तीमध्ये दोन्हीही जीन जर रेसेसिव्ह असतील तर त्याला डिसीज एखादा पर्टिक्युलर होत असतो. पुढं आपण ते बघणार आहोत. बघा, व्हेन रेसेसिव्ह जीन आर प्रेझेंट इन होमोझायगस कंडिशन. आता हे महत्त्वाचं आहे. बघा, होमोझायगस कंडिशन कशाला म्हणायचं? मागच्या उदाहरणामध्ये आपल्याला बघता येईल की इथं होमो म्हणजे सेम, बरोबर. कॅपिटल डब्ल्यू ही होमोझायगस कंडिशन आहे. स्मॉल डब्ल्यू ही सुद्धा कशी आहे? होमोझायगस कंडिशन आहे. मात्र कॅपिटल डब्ल्यू स्मॉल डब्ल्यू ही कशी कंडिशन आहे? हेट्रोझायगस आहे. आता यामध्ये होमोझायगस रेसेसिव्ह कशाला म्हणायचं तर स्मॉल डब्ल्यू हे होमोझायगस पण आहे, शिवाय रेसेसिव्ह आहेत. ज्या वेळेला स्मॉल लेटरने दाखवलं जातं त्यावेळेला तो जीन हा कसा असतो? रेसेसिव्ह असतो. कॅपिटलमध्ये दाखवला असेल तर तो डॉमिनंट असतो. ज्या व्यक्तींमध्ये हा जीन होमोझायगस प्लस रेसेसिव्ह अशी जर कंडिशन असेल तर त्या व्यक्तीमध्ये या फिनोल्किटोनिरियाच्या बाबतीत हा जो जीन आहे तो जर होमोझायगस रेसेसिव्ह कंडिशनमध्ये असेल तर त्या व्यक्तीमध्ये फिनिल ॲलेनिन हायड्रॉक्झिलेज एन्झाईम जे आहे इज नॉट प्रोड्यूस्ड. बघा, महत्त्वाचा मुद्दा आहे हा की व्हेन रेसेसिव्ह जीन आर प्रेझेंट इन होमोझायगस कंडिशन. रेसेसिव्ह जीन जर होमोझायगस कंडिशनमध्ये असेल म्हणजे दोन्हीही अलिल्स हे रेसेसिव्ह असतात, त्याला होमोझायगस रेसेसिव्ह कंडिशन म्हणतात. त्यावेळेला त्या व्यक्तीमध्ये हे जे एन्झाईम आहे फिनिल ॲलॅनिन हायड्रॉक्झिलेज डार्क केलेलं आहे बघा, हे एन्झाईम नॉट प्रोड्यूस्ड म्हणजे ते तयार होऊ शकत नाही. दिस एन्झाईम इज इसेन्शियल फॉर कन्व्हर्जन ऑफ अमायनो ॲसिड फिनिलॅनेलिन इंटू टायरोसिन. ह्या एन्झाईमचा वापर कशासाठी केला जातो? बघा, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ह्या डायग्रॅममध्ये तुम्हाला दिसून येईल. बघा, ही डायग्रॅम काळजीपूर्वक बघा. इथं नॉर्मल व्यक्ती आणि फिनिल किटोन्युरिया झालेली व्यक्ती असे 2 कंडिशन दाखवलेले आहेत. आता नॉर्मल व्यक्तींमध्ये जनरली काय होतं तर आपण बरेच
खाद्यपदार्थ खात असतो त्यामधून आपल्याला प्रोटीन्स मिळत असतात. आता हे प्रोटीन असणारे पदार्थ दिलेले आहेत बघा इथं. फिश असेल, मीट असेल, त्यानंतर एग्ज असतील, ठीक आहे. तर या प्रोटीन ज्यावेळेला हा नॉर्मल व्यक्ती जो आहे तो नॉर्मल व्यक्ती त्याच्यामध्ये प्रोटीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? अमायनो ॲसिडमध्ये होतं. म्हणजे ज्यावेळेला प्रोटीनचं डायजेशन होतं त्यावेळेला अमायनो ॲसिड्स तयार होतात. मग ह्या अमायनो ॲसिडमध्ये बरेच प्रकारचे अमायनो ॲसिड तयार होतात. त्यापैकी एक अमायनो ॲसिड आहे फिनिल ॲलेनिन. त्या अमायनो ॲसिडचं नाव काय आहे? फिनिल ॲलेनिन हे अमायनो ॲसिडचं नाव आहे. आणि बाकीचे सुद्धा अमायनो ॲसिड्स तयार होतात. मात्र हे फिनिल ॲलेनिन हे जे अमायनो ॲसिड आहे हे अमायनो ॲसिड जास्त प्रमाणात तयार होऊन चालत नाही. तर जरी ते तयार झालं तरीसुद्धा एक एन्झाईम आहे फिनिल ॲलेनिन हायड्रॉक्झिलेज. हे एन्झाईम काय करतं? तर फिनिल ॲलेनिनचं कन्व्हर्जन टायरॉसिनमध्ये करत असतं. आणि हे टायरॉसिन आपल्या बॉडीसाठी इफेक्टिव्ह आहे किंवा उपयोगी आहे. फिनिल ॲलेनिन हे उपयोगी नाही. लक्षात येते का? बघा मी काय सांगितलं की जे आपण प्रोटीन्स अन्नावाटे घेतो, खाद्यपदार्थामधून प्रोटीन्स मिळतात, त्या प्रोटीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? अमायनो ॲसिड्समध्ये होतं. नॉर्मल पर्सनमध्ये काय होतं? हे अमायनो ॲसिड्स वेगवेगळ्या प्रकारचे तयार होतात. त्यामध्ये फिनिल ॲलेनिन पण आहे आणि बाकीचे सुद्धा अमायनो ॲसिड्स तयार होतात. पैकी फिनिल ॲलेनिन हे जे आहे याचं कन्व्हर्जन टायरॉसिनमध्ये करतं. कोण? फिनिल ॲलेनिन हायड्रॉक्झिलेज हे एन्झाईमचं नाव आहे. हे एन्झाईम काय करतं? टायरॉसिनमध्ये याचं रूपांतर करतं. आणि हे टायरॉसिन आपल्या मेटाबॉलिझमसाठी किंवा बॉडीसाठी फायदेशीर आहे. फिनिल ॲलेनिन मात्र फायदेशीर नाही. आता हे जर फिनिल ॲलेनिन त्याचं कन्व्हर्जन जर टायरॉसिनमध्ये झालं नाही, ही दुसरी कंडिशन आहे बघा. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल फिनिल कीटोन्युरिया ज्या व्यक्तींना होतो त्यांच्यामध्ये हे फूड मटेरियल आहे आणि हा व्यक्ती आहे फिनिल कीटोन्युरिया असणारा. का होतं यांना असं? तर हे जे अमायनो ॲसिड्स तयार होतात त्यापैकी एक फिनिल ॲलेनिन तयार होतंच, बाकीचेही तयार होतात. मात्र या व्यक्तींमध्ये हे एन्झाईम जे आहे कुठलं? फिनिल ॲलेनिन हायड्रॉक्झिलेज हे तयार होत नाही. का? तर त्यांच्यामध्ये ते एन्झाईम तयार करणारा जीन रेसेसिव्ह आहे. थोडक्यात मगाशी मी तुम्हाला तेच सांगितलं, तो जीन काय आहे? रेसेसिव्ह आहे. त्यामुळं त्यांच्यामध्ये टायरॉसिन हे तयार होऊ शकत नाही. अशा व्यक्तींमध्ये टायरॉसिन तयार होऊ शकत नाही. आणि हे टायरॉसिन जर तयार झालं नाही तर काय होतं बघा? टायरॉसिन ज्यावेळेला तयार होत नाही त्यावेळेला बिल्ड अप ऑफ फिनिल ॲलेनिन आणि ते हेल्थ प्रॉब्लेम क्रिएट करतात. इथं दिलेलं आहे बघा. या व्यक्तींमध्ये काय होतं? हेल्थ प्रॉब्लेम क्रिएट होतो. आता हे हेल्थ प्रॉब्लेम नेमके काय क्रिएट होतात ते आपल्याला इथं बघायचे आहेत. सॉरी, हेल्थ प्रॉब्लेम काय आहेत बघा. बघा, ड्यू टू absence of this enzyme phenylalanine is not converted into tyrosine, hence phenylalanine is and its derivatives are accumulated in blood and cerebrospinal fluid. म्हणजे बघा, ज्या वेळेला फिनिल ॲलेनिनचं कन्व्हर्जन टायरॉसिनमध्ये होत नाही त्यावेळेला काय होतं? ते फिनिल ॲलेनिन आणि त्याचे जे डेरिव्हेटिव्ज आहेत, डेरिव्हेटिव्ज म्हणजे त्याचे जे काही बाकीचे बाय प्रोडक्ट्स तयार होतात ते डेरिव्हेटिव्ज काय होतात? ॲक्युम्युलेट होतात, म्हणजे साचून राहतात. बघा, ॲक्युम्युलेट होतात, साचून राहतात. कुठं? तर ब्लडमध्ये आणि सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजे CSF. आता सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजे काय? तर आपल्या मेंदूमध्ये एक द्रवपदार्थ असतो मेंदूच्या सभोवताली, मेंदूच्या आतमध्ये नाही तर मेंदू आहे आणि आपली जी कवटी आहे ह्या दोघांच्यामध्ये एक काय म्हणतो आपण? द्रवपदार्थ आहे. शॉक ॲब्सॉर्बंट म्हणून तो काम करतो. त्याला आपण सेरेब्रोस्पायनल फ्लुइड असं म्हणतो. तर हे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे आहे याच्यामध्ये आणि ब्लडमध्ये हे फिनिल ॲलेनिन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह काय होतात? ॲक्युम्युलेट होतात, साचून राहतात. त्यामुळं काय होतं बघा,
इट अफेक्ट्स डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन, त्याच्यामुळं ब्रेन डेव्हलप व्हायला अडचण येते. अँड कॉजेस मेंटल रिटार्डेशन, म्हणजे मेंटल रिटार्डेशन म्हणजे मेंदूचं जे काही काम आहे, मानसिक काम आहे आपलं, ते व्यवस्थित होत नाही, डेव्हलपमेंट होत नाही, त्याला मेंटल रिटार्डेशन असं म्हणतो आपण. त्यानंतर एक्सेस फिनिलॅलॅनिन इज सिक्रेटेड इन युरिन, हेन्स डिसीज इज कॉल्ड फिनोल्किटोनिरिया. म्हणजे जादा झालेलं हे ॲक्युमुलेट होऊन CSF ब्लडमध्ये ॲक्युमुलेट होऊन जे जादा झालेलं फिनिल ॲलॅनिन आहे ते काय होतं, युरिनमध्ये म्हणजे आपली लघवी जी आहे त्या लघवीमध्ये सिक्रेट केलं जातं. आणि म्हणूनच त्या डिसीजला फिनोल्किटोन्युरिया असं नाव दिलेलं आहे. कारण ज्या वेळेला ह्याची डायग्नॉस्टिक टेस्ट होते त्यावेळेला युरिनमध्ये फिनिल ॲलॅनिन हे ज्या वेळेला सापडतं त्यावेळेला त्या व्यक्तीला फिनिलकिटोन्युरिया हा डिसीज झालेला आहे याचं डायग्नॉसिस किंवा निदान होतं. तर म्हणून ह्या डिसीजला युरिनमध्ये ते हे अमायनो ॲसिड सिक्रेट होतं, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, फिनिलकिटोन्युरिया. ऑटोझोमल रेसेसिव्ह ट्रेट ॲपियर्स इन बोथ सेक्सेस विथ इक्वल फ्रिक्वेन्सी. म्हणजे हा जो डिसीज होण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती दोन्ही सेक्सेसमध्ये म्हणजे मेलमध्ये पण आणि फिमेलमध्ये पण याची फ्रिक्वेन्सी सारखी आहे. काही डिसीजची फ्रिक्वेन्सी ही कमी जास्त असते मेलमध्ये फिमेलमध्ये, ते आपण सेक्स रिलेटेड डिसीज आहेत ते बघणार आहोत. पण हा ऑटोझोमशी रिलेटेड डिसीज आहे त्यामुळं तो कुणालाही होऊ शकतो, मेलला पण आणि फिमेलला पण, दोघांपैकी कुणालाही होऊ शकतो. बघा लक्षात आले का, कुठला डिसीज बघितला आपण, फिनिलकिटोन्युरिया. यामध्ये नेमकं काय होतं तर हा डिसीज होण्यापाठीमागं रिझन आहे की रेसेसिव्ह ऑटोझोमल जीन. हा रेसेसिव्ह ऑटोझोमल जीन यामुळं काय होतं तर फिनिल ॲलॅनिन हायड्रॉक्झिलेज हे एन्झाईम तयार होत नाही. बघा फक्त एक छोटंसं कारण आहे की आपल्या शरीरामध्ये हे एक फिनिल ॲलॅनिन हायड्रॉक्झिलेज हे एन्झाईम तयार होत नाही. तयार नाही झालं की काय होतं, टायरॉसिन तयार होणार नाही, बरोबर. टायरॉसिन नाही तयार झालं की हे ॲक्युमुलेट होतं. ॲक्युमुलेट कुठं होतं, ब्लडमध्ये, त्यानंतर CSF म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये ते ॲक्युमुलेट होतं, त्यानंतर युरिनमध्ये सिक्रेट केलं जातं आणि त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट आपल्या शरीरावरती होतात. मग त्यामध्ये मेंटल रिटार्डेशन असेल किंवा डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन असेल, अशा ब्रेनची डेव्हलपमेंट नीट होत नाही. हे जे काही सिम्टम्स आहेत किंवा लक्षणं आहेत ती अशा व्यक्तींमध्ये दिसून येतात. तर हा एक डिसीज बघितला आपण ऑटोझोमशी रिलेटेड. ऑटोझोम म्हणजे काय तर पहिल्या ज्या 22 क्रोमोझोमच्या जोड्या आहेत त्यामध्ये जो जीन असतो, म्हणजे आता एक पर्टिक्युलर तो जीन असणार आहे कुठला, फिनिल ॲलॅनिन हायड्रॉक्झिलेज एन्झाईम तयार करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारा जीन तो असणार आहे. तर तो जीन जर रेसेसिव्ह असेल, वीक असेल तर हा डिसीज होतो. दुसरा मुद्दा आपल्याला बघायचा आहे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. याच्या अगोदर आपण कुठले इनहेरिटन्स बघितले, ऑटोझोमशी रिलेटेड असणारे इनहेरिटन्स बघितले. मग त्यामध्ये विडोज पीक आणि फिनोल्किटोन्युरिया हे 2 डिसीज बघितले. आता पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. आता सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स कुणाला म्हणायचं बघा, इथं आपण बघूया, डेफिनेशन पण दिलेले आहेत. जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ दी सेक्स क्रोमोझोम. बघा सेक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजनवरती. आता नॉन होमोलोगस रिजन आपण ह्याच्याही अगोदर बऱ्याचदा बघितले की जो सारखा नसणारा भाग जो आहे सेक्स क्रोमोझोमचा, एक्स आणि वाय हे सेक्स क्रोमोझोम आहेत, बरोबर. तर यांच्यामध्ये सारखा नसणारा जो भाग आहे, ज्याची लांबी कमी जास्त आहे असा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतोय, नॉन होमोलोगस रिजन. तर अशा नॉन होमोलोगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोम वरती जे जीन लोकेट असतात त्यांना आपण काय म्हणतोय, सेक्स लिंक्ड जीन्स. या जीनना काय म्हणतोय आपण, सेक्स लिंक्ड जीन्स असं म्हणतोय. त्यानंतर पुढचा मुद्दा, ट्रेट्स दॅट आर डिटरमाइंड बाय सेक्स लिंक्ड जीन्स आर कॉल्ड सेक्स लिंक्ड ट्रेट्स. आता ट्रेट्स म्हणजे कॅरेक्टरिस्टिक, लक्षात ठेवायचं नेहमी की जे कॅरेक्टरिस्टिक सेक्स लिंक्ड जीन काय करतो, डिटरमाइन करतो, त्यांना सेक्स लिंक्ड ट्रेट्स किंवा कॅरेक्टर्स असं आपण म्हणतो. आणि शेवटची डेफिनेशन आहे बघा, इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक्ड जीन्स फ्रॉम पॅरेंट टू देअर ऑफस्प्रिंग इज कॉल्ड सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. बघा
इनहेरिटन्स ऑफ सेक्स लिंक्ड जीन्स म्हणजे थोडक्यात ह्या नॉन होमोलोगस रिजनवरती जे जीन असतात त्यांचं इनहेरिटन्स, त्यांचं ट्रान्समिशन कुठं, पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगला जे ट्रान्समिशन होतं त्याला आपण काय म्हणतो आहे, सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. बघा 3 डेफिनेशन इथं आपण बघितल्या. एक पहिली डेफिनेशन बघितली सेक्स लिंक्ड जीन्स, त्यानंतर सेक्स लिंक्ड ट्रेट्स आणि सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. लक्षात आलं. सेक्स लिंक्ड जीन्स कुणाला म्हणायचं, नॉन होमोलोगस रिजन ऑफ सेक्स क्रोमोझोमवरती जे जीन असतात त्यांना म्हणायचं सेक्स लिंक्ड जीन्स. मग त्यामध्ये एक्स लिंक्ड जीन असतील, वाय लिंक्ड जीन असतील, बरोबर. त्यानंतर हे जीन जे कॅरेक्टर किंवा काही कॅरेक्टर काय करतात, डिटरमाइन करतात, त्या कॅरेक्टरना आपण काय म्हणतो आहे, सेक्स लिंक्ड कॅरेक्टर किंवा सेक्स लिंक्ड ट्रेट्स असं म्हणतो आहे. आणि हा जो इनहेरिटन्स आहे किंवा काय म्हणतो आपण, हा जो पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगला जाणारं हे जे काही इनहेरिटन्स आहे त्याला आपण म्हणतो आहे सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स. देर आर 2 टाईप्स ऑफ सेक्स लिंक्ड जीन्स. त्यामध्ये एक्स लिंक्ड जीन आणि वाय लिंक्ड जीन. म्हणजे लक्षात येते का बघा, एक्स क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजनवरती जे जीन असणार आहेत त्यांना आपण एक्स लिंक्ड जीन म्हणायचं, आणि वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजनवरती जे जीन असणार आहेत त्यांना आपण वाय लिंक्ड जीन असं म्हणणार आहोत. पुढचा मुद्दा आहे एक्स लिंक्ड जीन. त्यालाच आपण एक्स लिंक्डलाच सेक्स लिंक्ड असा सुद्धा शब्द वापरतो. एक्स लिंक्डलाच काय म्हणतो आहे आपण, सेक्स लिंक्ड जीन असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं, ऑब्जेक्टिव्हला बऱ्याचदा विचारतात. आता एक्स लिंक्ड जीन्स आर लोकेटेड ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ एक्स क्रोमोझोम. हे आपण ऑलरेडी बघितलं आहे. दीज जीन डू नॉट हॅव करस्पॉन्डिंग अलिल्स ऑन वाय क्रोमोझोम. म्हणजे याचा अलील जो आहे, करस्पॉन्डिंग अलील, तो वाय क्रोमोझोमवरती नसतो. फक्त तो कुठं असणार आहे, एक्स क्रोमोझोमवरती. म्हणजे थोडक्यात आपण जर फिमेल कन्सिडर केली तर फिमेलला करस्पॉन्डिंग अलील भेटणार आहे, कारण फिमेलमध्ये 2 एक्स असतात, बरोबर. एका एक्सवरती एक जीन असेल तर दुसऱ्या एक्सवरती दुसरा जीन असणार आहे आणि तो त्याचा करस्पॉन्डिंग अलील असणार आहे. मात्र एक्स आणि वाय अशी जर कंडिशन असेल, म्हणजे जर मेल ही कंडिशन असेल तर एक्सचा वायला करस्पॉन्डिंग अलील असत नाही, कारण एक्सचे जीन वेगळे असतात, वायचे जीन वेगळे असतात. फिमेल हॅज 2 क्रोमोझोम्स. इथं दिलं आहे बघा, फिमेल हॅज 2 एक्स क्रोमोझोम. फिमेलमध्ये 2 एक्स क्रोमोझोम असतात. इन फिमेल 2 रेसेसिव्ह सेक्स लिंक्ड जीन्स आर रिक्वायर्ड फॉर एक्सप्रेशन ऑफ सेक्स लिंक्ड ट्रेट्स. म्हणजे फिमेलमध्ये 2 एक्स क्रोमोझोम असल्यामुळं ज्या वेळेला दोन्हीही अलिल्स रेसेसिव्ह असतात त्यावेळेला एखादा डिसीज उद्भवतो. पुढं जाऊन आपण ते बघणार आहोत उदाहरणासहित, त्यावेळेला तुमच्या जास्त लक्षात येईल. काही डिसीज बघणार आहोत आपण की एक सेक्स लिंक्ड डिसीज किंवा इनहेरिटन्स काय आहे. त्यामध्ये कलर ब्लाइंडनेस, रंगांधळेपणा, हिमोफिलिया म्हणजे काय तर ब्लड क्लॉट होत नाही. इथं रक्तस्राव झालेला दिसतोय बघा. म्हणजे एखाद्या ठिकाणी जर जखम झाली, लागलं आणि रक्तस्राव व्हायला लागला तर अशा व्यक्तींमध्ये रक्तस्राव होतच राहतो, रक्ताची गुठळी होत नाही. रक्ताची गुठळी होणं गरजेचं आहे, बरोबर. आपल्याला लागल्यानंतर काही ठराविक कालावधीनंतर रक्तस्राव थांबतो. म्हणजे मायनर जर इजा असेल तर रक्तस्राव थांबतो, मेजर जर असेल प्रॉब्लेम तर कदाचित रक्तस्राव थांबणार नाही. मात्र मायनर साधं कापलं, सुरी कापली, थोड्या वेळानं रक्तस्राव थांबला पाहिजे ना, कारण रक्ताची गुठळी होते, त्यामुळे रक्तस्राव थांबतो. मात्र हिमोफिलिया होणारा जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये हा रक्तस्राव थांबत नाही. त्यानंतर मस्क्युलर डिस्ट्रॉफी. ह्या व्यक्तींमध्ये काय होतं बघा, मसल्स यांचे कुमकुवत असतात, याला आपण मस्क्युलर डिस्ट्रॉफी असं म्हणतो. त्यानंतर मायोपिया. आता मायोपिया हे सुद्धा काय म्हणतो आपण, आयबॉल जो आहे हे नॉर्मल व्हिजन आहे आणि एनलार्ज आयबॉल म्हणजे आयबॉल जो लांबी आहे ती थोडीशी जास्त असते. या दोन्ही चित्रांमध्ये दिसतंय बघा तुम्हाला, हा नॉर्मल आयबॉल आहे आणि हा काय आहे, मायोपिया असणाऱ्या व्यक्तीचा आयबॉल आहे. त्यामुळं इमेज क्रिएशन जे आहे बघा, नॉर्मल ह्याच्यामध्ये हे
काय म्हणतो आपण, आपल्या डोळ्यांमध्ये एखादी इमेज कशी तयार होते, तर ती इमेज इथं पाठीमागचा जो भाग आहे रेटिना इथं तयार होत असते. मात्र मायोपिया असणाऱ्या व्यक्तींमध्ये ही जी लांबी जी आहे, ही लांबी बघा लक्षात येते का, ही लांबी जास्त आहे. त्यामुळं इमेज क्रिएट होताना ती या रेटिनावरती तयार होत नाही, ती थोडीशी पुढं तयार होते. हा एक डिसीज आहे मायोपिया. तर हे सेक्स लिंक्ड डिसीज आहेत. कलर ब्लाइंडनेस हा डिसीज काय आहे, तर ह्याच्यामध्ये कलरमधला फरक व्यवस्थित कळत नाही. म्हणजे इथं बघा सगळे कलर्स आपल्याला व्यवस्थित दिसत आहेत, मात्र जे रंगांधळेपणा असणारे व्यक्ती आहेत त्यांना हे फळं अशा पद्धतीनं दिसतात. ठीक आहे, तर हे 4 प्रकारचे डिसीज आपण बघितले. हे डिसीज कशाशी रिलेटेड आहेत, सेक्स लिंक्ड डिसीज आहेत, थोडक्यात एक्स लिंक्ड डिसीज आहेत. आता याच्यामध्ये होतं काय बघा, इफ वन एक्स क्रोमोझोम कॅरीज ए रेसेसिव्ह जीन ऑफ सेक्स लिंक्ड ट्रेट, इट्स अफेक्ट इज सप्रेस्ड बाय डॉमिनंट जीन प्रेझेंट ऑन अदर एक्स क्रोमोझोम. बघा समजते का, असं समजूया की एक फिमेल आहे, बरोबर. फिमेलमध्ये 2 क्रोमोझोम असतात, एक्स अशी जोडी असते. ठीक आहे, एका एक्स क्रोमोझोमवरती समजा रेसेसिव्ह जीन आहे. आता एक्झाम्पलच घेऊन बघूया आपण हिमोफिलियासाठी, बरोबर. आता हिमोफिलिया कशामुळे होतो, तर होमोझायगस रेसेसिव्ह कंडिशनमध्ये. मग अशा आपण बघितलं की फिनिलकिटोन्युरियामध्ये ज्यावेळेला होमोझायगस रेसेसिव्ह कंडिशन येते त्यावेळेला ते एन्झाईम तयार होत नाही. तसं इथं असं समजूया की हिमोफिलिया म्हणजे रक्तस्राव न होणे हा डिसीज कशामुळे होतो, तर याच्यामध्ये एक सुद्धा ब्लड क्लॉटिंगसाठी एक प्रोटीन लागतं. ते प्रोटीन तयार होत नसलं की, ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आहे तो, ते तयार होत नसलं तर आपल्यामध्ये रक्तस्राव थांबणार नाही. मग हे प्रोटीन कुणामध्ये तयार होत नाही, तर तो जो जीन आहे, ते प्रोटीन तयार करणारा जीन आहे, तो जर रेसेसिव्ह असेल तर अशा व्यक्तीमध्ये प्रोटीन तयार होत नाही. आता फिमेलमध्ये 2 एक्स क्रोमोझोम असल्यामुळं फायदा काय होतो बघा, फिमेलमध्ये एक एक्स क्रोमोझोम हा आईकडून येतो, दुसरा एक्स क्रोमोझोम हा वडिलांकडून येतो. समजा आईकडून आलेला जीन जर रेसेसिव्ह असेल, कसा असेल, रेसेसिव्ह असेल, वीक असेल, आणि वडिलांकडून आलेला जीन जर डॉमिनंट असेल, तर ही होमोझायगस रेसेसिव्ह कंडिशन होऊ शकत नाही. ही कंडिशन कुठली झाली, हेट्रोझायगस रेसेसिव्ह कंडिशन झाली. म्हणजे थोडक्यात आईकडचा जीन हा वीक असला तरी वडिलांकडचा जीन कसा आहे, डॉमिनंट आहे, आणि त्यामुळं डॉमिनंट जीन काय करतो, त्याचं एक्सप्रेशन करतो, हे प्रोटीन तयार होतं आणि त्या व्यक्तीला हिमोफिलिया होत नाही. मात्र ती जी कुठली पर्टिक्युलर फिमेल आहे ती कॅरियर म्हणून ॲक्ट होते, कारण तिच्यातला तो जीन ती पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर करू शकते. काय करू शकते, ती पुढच्या पिढीमध्ये ट्रान्सफर करू शकते. ही एक कंडिशन झाली फिमेलमधली, बरोबर. फिमेलमध्ये अशीही दुसरी कंडिशन असू शकते, आईकडून आलेला जीन आणि वडिलांकडून आलेला जीन दोघंही रेसेसिव्ह असू शकतात. ज्यावेळेला असे दोन्ही रेसेसिव्ह असतात त्यावेळी मात्र ती फिमेल कशी असणार आहे, हिमोफिलिक असणार आहे, म्हणजे तिला हा डिसीज झालेला असणार आहे. मेलमध्ये मात्र तसं नसतं. मेलमध्ये काय कंडिशन आहे, मेलमध्ये काय कंडिशन आहे बघा, मेलमध्ये एकच एक्स क्रोमोझोम असतो आणि दुसरा कुठला आहे, वाय क्रोमोझोम आहे. वाय क्रोमोझोमवरती ह्या हिमोफिलिया ह्या डिसीजशी रिलेटेड जे जीन असतात ते असतच नाहीत. ते जीन फक्त कुठं असतात, एक्स क्रोमोझोमवरती असतात. म्हणजे हे 4ही जी उदाहरणं आहेत, मायोपिया असेल, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असेल, कलर ब्लाइंडनेस असेल, हिमोफिलिया असेल, हे जे जीन आहेत हे जीन फक्त एक्स क्रोमोझोमवरती असतात. त्यामुळे वाय क्रोमोझोमचा संबंधच इथे येत नाही. मग कंडिशन काय होते बघा, मेलमध्ये एकच एक्स क्रोमोझोम असतो, बरोबर, आणि तो एक्स क्रोमोझोम कुणाकडून येतो, आईकडून येतो. कारण वाय हा कुणाकडून आलेला असणार आहे, वडिलांकडून आलेला असणार आहे. वाय आईकडून येऊ शकत नाही. तर हा जो एक्स क्रोमोझोम आहे आईकडून आलेला, त्याच्यावरती जो अलील असतो तो एकच असणार आहे, बरोबर. वायवरती त्याला करस्पॉन्डिंग अलील भेटणारच नाही. त्यामुळं आईकडून आलेला जीन जो आहे तो एकतर डॉमिनंट असेल किंवा रेसेसिव्ह असेल, दोन्हीपैकी एक असतो. तो जर डॉमिनंट असेल तर मेल कसा असणार,
नॉर्मल असणार, बरोबर. डॉमिनंट जीन जर असेल तर मेल कसा असणार, डॉमिनंट असणार. आणि तो जर आईकडून आलेला जीन जर रेसेसिव्ह असेल तर मात्र तो मेल आहे, तो कसा असणार आहे, रेसेसिव्ह असणार आहे आणि त्याला हा डिसीज होणार आहे. म्हणजे मग कलर ब्लाइंडनेस असेल, हिमोफिलिया असेल, मायोपिया असेल, मसल डिस्ट्रॉफी असेल, किंवा हा एक आहे बघा नाईट ब्लाइंडनेस. आता नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय, तर रातांधळेपणा. ह्या व्यक्तींमध्ये काय होतं, आता रात्रीचं ठीक आहे लाईट नसल्या तरीसुद्धा ह्या प्रकाशात आपल्याला हा रस्ता वगैरे दिसतोय, बरोबर, ही गाडी व्यवस्थित दिसते, ही झाडं दिसत आहेत आपल्याला, मात्र नॉर्मल व्हिजनवाल्यांना दिसतं. नाईट ब्लाइंडनेस असणाऱ्या व्यक्तीला फक्त काय दिसतं, इथं थोडासा प्रकाश आहे, जास्त प्रकाश असणारे ठिकाणं फक्त दिसतात, बाकीचं तो प्रकाश त्या लाईटमुळं जे प्रकाशित झालेलं आहे ते मात्र त्यांना दिसू शकत नाही. याला आपण नाईट ब्लाइंडनेस म्हणतो, रात्री दिसत नाही काही जणांना. तर हे 4 ते 5 डिसऑर्डर जे आहेत, ह्या शक्यतो ह्याची फ्रिक्वेन्सी ही मेलमध्ये जास्त असते. बघा मी काय सांगते लक्षात येते का, याची फ्रिक्वेन्सी आहे ती कुणामध्ये जास्त आहे, मेलमध्ये जास्त आहे. मी रिझन सांगितलेलं आहे, लक्षात घ्या तुम्ही. कारण मेलमध्ये हा एकच एक्स क्रोमोझोम असतो आणि हे सगळे जे डिसऑर्डर आहेत ते एक्स क्रोमोझोमशी रिलेटेड आहेत. मेलमध्ये त्याला सप्रेस करायला वायवरती जीन नसतो किंवा अलील नसतो, त्यामुळे ते सप्रेस होऊ शकत नाही. आईकडून जर रेसेसिव्ह जीन आला तर ती व्यक्ती डिसऑर्डर किंवा ह्या डिसऑर्डरनी ग्रासित होते किंवा त्याला तो डिसीज होत असतो. मात्र फिमेलमध्ये मात्र चान्स आहे सप्रेस करायला. म्हणजे एक आईकडून जरी रेसेसिव्ह जीन आला तरी वडिलांकडून येत असताना कसा आहे, समजा डॉमिनंट आला तर ती व्यक्ती नॉर्मल होऊ शकते. ज्या वेळेला दोघांकडून रेसेसिव्ह जीन येतात त्याच वेळेला फक्त फिमेल ही डिसऑर्डर त्याच्यामध्ये त्या फिमेलमध्ये डिसऑर्डर क्रिएट होतो. आता त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वाय लिंक्ड किंवा होलँड्रिक जीन. आत्तापर्यंत आपण एक्स क्रोमोझोमशी रिलेटेड इनहेरिटन्स बघितलं. आत्ता जे इनहेरिटन्स बघणार आहोत ते म्हणजे वाय लिंक्ड जीन किंवा यालाच दुसरा शब्द वापरला जातो होलँड्रिक जीन. बघा होलँड्रिक जीन किंवा वाय लिंक्ड जीन हे दोन्ही समानार्थी शब्द घ्यायचे. जीन्स लोकेटेड ऑन नॉन होमोलोगस रिजन ऑफ वाय क्रोमोझोम. बघा वाय क्रोमोझोमच्या नॉन होमोलोगस रिजनवरती जे जीन असतात त्यांना आपण काय म्हणतोय, वाय लिंक्ड जीन. त्यांना काय म्हणतो आपण, वाय लिंक्ड जीन. द जीन्स आर इनहेरिटेड डायरेक्टली फ्रॉम मेल टू मेल. हे जे डिसीज असतात किंवा हे जे जीन असतात ते डायरेक्टली मेलकडून मेललाच ट्रान्सफर होतात, मेलकडून फिमेलला ट्रान्सफर होऊ शकत नाहीत. कारण का, कारण वाय क्रोमोझोम हा फिमेलमध्ये जातच नाही. वाय क्रोमोझोम जर ट्रान्सफर झाला तर तो जो ऑफस्प्रिंग आहे तो कोण असणार आहे, मेलच असणार आहे, ती फिमेल असू शकत नाही. त्यामुळं हे वाय लिंक्ड डिसीज असतात किंवा वाय लिंक्ड जीन असतात किंवा काय म्हणतो आपण डिसऑर्डर असतात किंवा काही ट्रेट असतात, कॅरेक्टरिस्टिक असतात, हे मेल टू मेलच ट्रान्सफर होऊ शकतात, मेल टू फिमेल ट्रान्सफर होत नाहीत. इन मेल वाय लिंक्ड जीन्स सच ॲज हायपरट्रकिओसिस इज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ हेअर ऑन पिन ऑफ इयर. दिस कॅरेक्टर इज ट्रान्समिटेड डायरेक्टली फ्रॉम फादर टू सन. बघा आता हे एक डिसऑर्डर आहेत, हायपरट्रकिओसिस हा डिसऑर्डर. ह्या व्यक्तीला बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते की ह्याचा जो इयर पिन्ना आहे, इयर पिन्ना म्हणजे काय बघा, बाहेरचा कानाचा जो कानाची पाळी आपण ज्याला म्हणतो, तर त्या कानावरती बाहेरच्या साईडला जास्त प्रमाणात केस उगवलेले दिसतात. रेअर केस आहे ही तशी, काय सगळ्यांच्याच दिसतं असं नाही. ज्या व्यक्तीमध्ये म्हणजे ज्याच्या फादरला अशा प्रकारचे केस असतात त्याच्या सनला म्हणजे वडिलांना असेल तर मुलाला तसंच होतं, कारण ते मेल टू मेल ट्रान्सफर आहे. त्यामुळे डायरेक्टली त्या वाय क्रोमोझोमवरती जर तो जीन असेल, एक्सेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ हेअर ऑन
पिन ऑफ इयर पिन्नावरती एक्सेस हेअर ग्रोथ होते. तर ही हेअर ग्रोथ त्या पर्टिक्युलर जीनमुळे होत असते. त्या जीनला आपण वाय लिंक्ड जीन किंवा होलँड्रिक जीन असं म्हणतो. त्यानंतर बॅल्डनेस, टक्कल पडणे. बरोबर, हे टक्कल पडणे हे सुद्धा वडिलांकडून मुलाला होत असतं. वडिलांकडून मुलीला याची ट्रान्समिशन होत नाही. हे काय फारसं काय म्हणतो हेल्थवरती प्रॉब्लेम क्रिएट करणारे डिसऑर्डर नाहीत, फक्त एक कॅरेक्टरिस्टिक आहे की हायपरट्रकिओसिस म्हणजे एक्सेस ग्रोथ ऑन इयर पिन्ना आणि बॅल्डनेस म्हणजे टक्कल पडणे. तर हे जे कॅरेक्टरिस्टिक आहेत हे वाय लिंक्ड कॅरेक्टरिस्टिक आहेत किंवा ट्रेट आहेत, त्यालाच आपण होलँड्रिक जीन असं म्हणतो. वाय लिंक्ड जीन जे असतात त्यांनाच आपण काय म्हणतो आहे, होलँड्रिक जीन हे ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं. बघा, एक्स आणि वाय लिंक्ड जीनना आपण कॉमनमध्ये एक्स लिंक्ड जीन सेक्स लिंक्ड जीन म्हणतो. एक्स लिंक्ड जीनलाच सेक्स लिंक्ड जीन म्हणतात, मात्र वाय लिंक्ड जीनला होलँड्रिक जीन म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. इथं आता कलर ब्लाइंडनेसचं एक उदाहरण डिटेलमध्ये दिलेलं आहे बघा. हिमोफिलिया हे जे डिसऑर्डर आहेत हे डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यातलं एक उदाहरण आपण बघणार आहोत म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कलर ब्लाइंडनेस. ठीक आहे, कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय, हे नॉर्मल व्यक्तीला ही फळं कलरफुल दिसतात, मात्र त्या फळांचा कलर ब्लाइंडनेस असणाऱ्या व्यक्तीला कळून येत नाही. आता हे कशामुळे होतं बघा. कलर ब्लाइंडनेस इज एक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर वेअर पर्सन इज अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन कलर ॲज बोथ कलर्स ॲपियर्स ग्रे. अशा व्यक्तींमध्ये रेड आणि ग्रीन कलर जो आहे तो कशा कलरचा दिसतो, ग्रे म्हणजे राखाडी कलर त्यांना दिसत असतो. इट इज कॉज्ड ड्यू टू रेसेसिव्ह एक्स लिंक्ड जीन्स. आता रेसेसिव्ह कशाला म्हणायचं, एक्स स्मॉल सी विच का असं नाव का दिलेलं आहे बघा, कारण एक्स क्रोमोझोमवरती तो जीन आहे म्हणून त्याला आणि कलरशी रिलेटेड आहे तो म्हणून त्याला सी असं नाव दिलेलं आहे. तर एक्स स्मॉल सी हा रेसेसिव्ह जीन आहे विच प्रिव्हेंट फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल्स द कोन्स इन द रेटिना ऑफ आय. आपल्याला कलर सेन्सेशन कशामुळे होतं, तर आपल्या डोळ्यांमध्ये डोळ्याचा जो रेटिनाचा भाग आहे तिथं कोन सेल तयार होतात. हे कोन सेल कसे असतात, तर कलर सेन्सिटिव्ह असतात, त्याच्यामुळे आपल्याला कलरमधला फरक समजत असतो. मात्र हा कलर सेन्सिटिव्ह असणारा जे कोन सेल आहेत त्या जर तयार झाल्या नाहीत तर मात्र आपल्याला कलरमधला फरक समजत नाही. आणि अशा व्यक्तींमध्ये, कलर ब्लाइंडनेस असणाऱ्या व्यक्तींमध्ये ह्या कोन सेल तयार होत नाहीत. पुढं बघा, होमोझायगस रेसेसिव्ह फिमेल म्हणजे एक्स स्मॉल सी अँड होमोझायगस रेसेसिव्ह मेल. आता होमोझायगस रेसेसिव्ह मेल कसा असतो बघा, तर एक्स स्मॉल सी आणि दुसरा वाय आहे. वायवरती ह्या कलरशी रिलेटेड जीनच नसतो, त्यामुळं एक्स स्मॉल सी वाय हा मेलमधला जिनोटाईप झाला, एक्स स्मॉल सी हा फिमेलमधला जिनोटाईप झाला. हे दोघंही अनेबल टू डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन कलर, दोघांनाही त्यामधला फरक समजत नाही. द फ्रिक्वेन्सी ऑफ कलर ब्लाइंड वुमन इज मच लेस दॅन कलर ब्लाइंड मेन. फ्रिक्वेन्सी ऑफ कलर ब्लाइंड वुमन इज मच लेस म्हणजे मगाशी मी सांगितलं तोच हा मुद्दा आहे की त्याची फ्रिक्वेन्सी जी असते कलर ब्लाइंडनेस असण्याची ती फिमेलमध्ये कमी असते आणि मेलमध्ये जास्त असते. डॉमिनंट एक्स लिंक्ड जीन एक्स स्मॉल सी हा कसा आहे, डॉमिनंट जीन आहे. थोडक्यात हा नॉर्मल जीन असतो. नॉर्मल व्यक्तींमध्ये असणारा जीन म्हणजे एक्स कॅपिटल सी इज नेसेसरी फॉर फॉर्मेशन ऑफ कलर सेन्सिटिव्ह सेल्स. म्हणजे ह्या कलर सेन्सिटिव्ह सेल ज्या असतात त्या तयार करण्यासाठी ह्या एक्स कॅपिटल सी हा जो जीन आहे तो रिस्पॉन्सिबल असतो. Thus, genotype of male and female individual can be represented as follows. इथं जिनोटाईप सांगितलेले आहेत बघा. मेलमधला जिनोटाईप काय सांगितलं आहे, नॉर्मल. एक्स कॅपिटल सी वाय असेल तर तो मेल कसा असणार आहे, नॉर्मल असणार आहे.
कलर ब्लाइंड मेल कसं असणार आहे, एक्स स्मॉल सी वाय, बरोबर. याच्यामध्ये कॅरियर नसतो. फिमेल एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी ही नॉर्मल फिमेल असते, ह्याचं व्हिजन पण नॉर्मल असतं. कलर ब्लाइंड फिमेल कशी असणार आहे, एक्स स्मॉल सी एक्स स्मॉल सी, ही कशी आहे, कलर ब्लाइंड फिमेल आहे. आणि ही फिमेल जी असते कॅरियर एक्स कॅपिटल सी आणि एक्स स्मॉल सी, ही फिमेल व्हिजन नॉर्मल असतं, मात्र ती कॅरियर असते. कॅरियर का, कारण ह्यातला हा जो स्मॉल सी आहे ती पुढच्या पिढीमध्ये ट्रान्समिट करत असते, म्हणून तिला कॅरियर म्हणायचं. मात्र ही फिमेल स्वतः कशी असते, नॉर्मल व्हिजन नसते. इनहेरिटन्स ऑफ कलर ब्लाइंडनेस कॅन बी स्टडीड इन दी फॉलोइंग 2 टाईप्स ऑफ मॅरेजेस. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे मॅरेज सांगितलेले आहेत बघा. मॅरेज बिटवीन कलर ब्लाइंड मेल विथ नॉर्मल फिमेल. कुणाचं मॅरेज, समजा कलर ब्लाइंड मेल आणि नॉर्मल फिमेल या दोघांचं जर मॅरेज झालं तर कलर ब्लाइंड मेलचे जिनोटाईप काय असणार आहेत, एक्स स्मॉल सी आणि वाय, हा कलर ब्लाइंड मेलचा जिनोटाईप. फिमेल नॉर्मल आहे, एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी असं तिचं जिनोटाईप असणार आहे. त्याचे गॅमेट्स बघा, एक्स स्मॉल सी आणि वाय, एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी, हे जिनोटाईप्स फिमेलचे असणार आहेत. आता यांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर काय मिळणार बघा, इथं मिळणार एक्स कॅपिटल सी, बरोबर, हा फिमेलकडचा कॅपिटल अगोदर घ्यायचं, एक्स कॅपिटल सी आणि एक्स स्मॉल सी, बरोबर. दुसरं काय, एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. तिसरं काय, एक्स कॅपिटल सी वाय, एक्स कॅपिटल सी वाय, बरोबर. आता इथं आपल्याला काय मिळाले बघा, हे 2 सन आहेत, वाय आहेत म्हटल्यानंतर ते मुलं आहेत, बरोबर. हे दोघंही कसे आहेत, नॉर्मल आहेत, दोघंही कसे आहेत, नॉर्मल आहेत. मात्र फिमेल जे आहेत, फिमेल, बरोबर, ह्या फिमेल कशा आहेत, 50% डॉटर्स आर कॅरियर. म्हणजे हे दोघींचा व्हिजन कसा आहे, नॉर्मल आहे, कारण त्यांच्या आईकडून आलेले जीन कसे आहेत, डॉमिनंट आहेत. त्यामुळं वडिलांकडून जरी रेसेसिव्ह आला असला तरी त्यांचं व्हिजन कसं असणार आहे, नॉर्मल असणार आहे. त्यांना रंगांधळेपणा नसणार आहे, मात्र त्या कशा असणार आहेत, कॅरियर असणार आहेत. ह्या दोघीही कशा असणार आहेत, कॅरियर असणार आहेत, कारण त्यांच्यामध्ये एक रेसेसिव्ह आहे. स्वतः नॉर्मल व्हिजनचे आहेत, मात्र त्या कॅरी करतात जीन, रेसेसिव्ह जीन कॅरी करतात, म्हणून त्याला कॅरियर डॉटर असं म्हणतात. डॉटर म्हणजे मुलगी, ठीक आहे. आता दुसरा मॅरेजचा प्रकार दाखवला आहे, मॅरेज बिटवीन कॅरियर फिमेल. म्हणजे मगाशी ही जी फिमेल आहे यातली, ह्याची पुढची पिढी आपण बघूया. कॅरियर फिमेल अँड नॉर्मल मेल विल प्रोड्यूस. फिमेल काय होतं आहे ते बघूया आपण इथं. कॅरियर फिमेल आहे ही, हा नॉर्मल मेल आहे. आता समजा मगाशी जी कॅरियर फिमेल आहे तिचं नॉर्मल मेलशी लग्न झालं, त्यांचे जिनोटाईप काय असणार आहेत, कॅरियर फिमेल म्हणजे एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी, बरोबर, आणि नॉर्मल मेल म्हणजे एक्स कॅपिटल सी आणि वाय, असे यांचे जिनोटाईप असणार आहेत. त्याप्रमाणे त्यांचे गॅमेट्स पडतील बघा, एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी, सॉरी एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी असा एक गॅमेट. त्यानंतर एक्स कॅपिटल सी आणि वाय, ह्यांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं बघा, नॉर्मल फिमेल 25, म्हणजे ह्या 100% असं जर आपण कन्सिडर केलं तर त्यामध्ये 25% नॉर्मल फिमेल, म्हणजे थोडक्यात एक नॉर्मल फिमेल मिळते आपल्याला, बरोबर. कारण ह्याच्यामध्ये एक्स कॅपिटल सी आहे, इथं जरी हे स्मॉल थोडंसं वाटतंय पण ते स्मॉल नाही आहे, दोन्हीही कॅपिटल आहेत. त्यानंतर नॉर्मल मेल एक आहे हा, बरोबर. त्यानंतर कॅरियर फिमेल एक मिळते इथं आपल्याला, कॅरियर फिमेल आणि कलर ब्लाइंड मेल. इथं कोण मिळतो आहे, कलर ब्लाइंड मेल मिळतो आहे. अर्थात आता ह्या 2 पिढ्यांचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्यावेळेला आपल्या असं लक्षात येतं की कलर ब्लाइंड हा मेल आहे, बरोबर. हा मेल म्हणजे असा एक व्यक्ती धरूया, ह्या व्यक्तीची जी पुढची पिढी आहे याच्यामध्ये त्याची मुलगी असते, म्हणजे हा एक वडील असं कन्सिडर केलं तर त्याची मुलगी आहे ती डॉटर, म्हणजे मुलगी काय राहते, कॅरियर राहते. मुलं असतात ती नॉर्मल असतात. आता ही कॅरियर जी आहे ती कॅरियर काय करते, कुणाला ट्रान्सफर करते, मेलला. म्हणजे
ह्या कॅरियर आईकडून मुलगा काय होतो आहे, कलर ब्लाइंड होतो. अर्थात म्हणजे आता हे जे ट्रान्समिशन आहे म्हणजे अनुवंशिकता इथं आपल्याला दिसून येते. हे अनुवंशिकता कशी आहे, वडिलांकडून मुलीला आणि मुलीकडून परत मुलाला, बरोबर. म्हणजे थोडक्यात तुमच्या नात्यांमध्ये असं लक्षात घ्या की तुम्ही जर कलर ब्लाइंड आहात, एखादा मुलगा जर कलर ब्लाइंड आहे, तर तुम्हाला ते कलर ब्लाइंडनेस कुणाकडून मिळाला आहे, तुमच्या आईकडून आणि आईला तिच्या वडिलांकडून. म्हणजे बघा, हा तुमचे आजोबा, आईचे वडील जर कलर ब्लाइंड असतील तर तुम्ही कलर ब्लाइंड असण्याची शक्यता आहे, बरोबर. यामध्ये नॉर्मल मेल पण असतात, पण चान्सेस आहेत. त्यामध्ये कुठला जीन ट्रान्सफर होतो आहे ह्याच्यावरती ती पॉसिबिलिटी असते. तर हे जे ट्रान्समिशन आहे याला काय म्हटलं जातं, क्रिस क्रॉस ट्रान्समिशन किंवा क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. ह्या इनहेरिटन्सच्या टाईपला काय म्हणतात, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. थोडक्यात काय बघा, हा कलर ब्लाइंडनेस कुठून कुठं ट्रान्सफर होतो, फादर टू ग्रँडसनला हा ट्रान्सफर होतो थ्रू डॉटर, म्हणजे त्याच्या मुलीकडून. आपल्याला कलर ब्लाइंडनेस हा आईच्या वडिलांकडून येतो, वडिलांच्या वडिलांकडून येत नाही. तर या इनहेरिटन्सच्या टाईपला काय म्हणतात, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. लक्षात आलं. पुढचं एक्झाम्पल आपण पुढच्या तासाला बघूया. आत्ता आपण इथं थांबूया.